लक्षा हे नाव जरी छोटं असलं तरी कायम लक्षात राहील असंच या नावाचं महत्त्व आहे। फिल्म इंडस्ट्रीचा एक काळ गाजवलेला आणि आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा असा कॉमेडीचा बादशाह म्हणजे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे। आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांची ॲक्टिंग, कॉमेडी, त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं भरभरून योगदान यामुळे त्यांचं अस्तित्व आजही जाणवतं। प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा अवलिया खऱ्या आयुष्यात मात्र सिरियस स्वभावाचा आणि तितकाच ग्रेट होता। सर्वांना हसवणाऱ्या लक्ष्मीकांत यांचं आयुष्यही तसं वळणावळणांचंच। 2 लग्न, डिप्रेशन, गरिबी आणि मग प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यानंतरचा प्रवास। जाणून घेऊयात लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आयुष्यातले काही खास क्षण आणि न ऐकलेले किस्से। नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। विनोदाचं टायमिंग परफेक्ट कसं साधायचं हे कदाचित लक्ष्मीकांत बेर्डेंना जास्त कळलं असावं आणि म्हणूनच की काय ते कमी कालावधीत लोकप्रिय बनले। 26 ऑक्टोबर म्हणजे त्यांची जयंती। आज जर ते हयात असते तर आजही त्यांनी तितक्याच ताकदीनं सर्वांना हसवलं असतं असं अनेक जण त्यांच्याविषयी सांगतील। लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे फक्त अभिनेते नव्हते, तर ती एक एनर्जी होती, अशी एनर्जी जी आजही लोकांच्या मनामनात घर करू नये। तसं त्यांच्या वाट्यात काटेही आले होते। त्यांचं बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेलं। अगदी रस्त्यावर लॉटरीची तिकीटं विकून त्यांनी दिवाळी साजरी केल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं। त्यांच्या घरातली गरिबी सांगताना ते असंही म्हणालेले की लॉटरीची तिकीटं विकत असताना मला असं कधीच वाटलं नव्हतं की त्याच लॉटरीच्या तिकीटावर कधी माझाही फोटो छापून येईल। जसे त्यांचे हे गरिबीचे दिवस जाऊन आनंदाचे दिवस आले, तसं त्यांच्या आनंदाच्या दिवसात दुःखाचे दिवसही आलेले। हे दिवस म्हणजे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले। तसं लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पत्नी म्हणजेच प्रिया बेर्डे यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या पहिल्या पत्नीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे। त्यांचं पहिलं लग्न रुही बेर्डेंसोबत झालं होतं। त्या सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या। लक्ष्मीकांत यांच्या यशामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, पण या दोघांचा संसार काहीच वर्ष टिकला। लग्नानंतर काही वर्षांनी रुही यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं लक्ष्मीकांत यांच्या मनावर फार मोठा आघात झाला। ते पुरते खचून गेले होते। एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी रुहीच्या मृत्यूनंतर माझं जहाजच बुडालं असं सांगितलं। त्यानंतर त्यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं। हा किस्सा झाला त्यांच्या वैवाहिक जीवनाचा, पण त्यांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर नाटकांपासून त्यांनी सुरुवात केलेली। मग त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्येही काम केलं, पण तितकंसं यश त्यांना मिळत नव्हतं। 1983 ते 84 मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डेंच्या टूर या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली। त्यांचं हे नाटक जबरदस्त हिट ठरलं आणि त्यानंतरची अनेक नाटकं यशस्वी झाली। मग 1985 मध्ये लेक चालली सासरला या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं। यानंतर धूम धडाका, दे दणादण, अशी ही बनवा बनवी, थरथराट असे त्यांचे अनेक सिनेमे एकापेक्षा एक आणि प्रचंड लोकप्रिय झाले। त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या जोडीचे पिक्चर पाहण्यासाठी लोकांना भलतीच आवड असे। महेश आणि लक्षा यांच्यात ऑफस्क्रीन सुद्धा तशीच निखळ मैत्री होती। त्यावेळचा एक किस्सा असा की सुरुवातीला महेश कोठारेंसोबत काम करण्यासाठी लक्ष्मीकांत यांनी अवघा 1 रुपया मानधन घेऊन काम केलेलं। या जोडीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला। लक्ष्मीकांत यांनी फक्त विनोदी भूमिकाच केल्या असं नाही, कधी त्यांनी एखादी सिरियस भूमिका साकारली आणि अशी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रूही आणलेत। याशिवाय ते शिस्तप्रिय सुद्धा होते। रात्री कितीही उशिरा झोपले तरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे। अगदी प्रसिद्धीचं शिखर गाठलेलं असतानाही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले। लक्ष्मीकांत यांनी आपल्या विनोदाची जादू हिंदी चित्रपटसृष्टीतही दाखवली। मराठीमध्ये जसे त्यांचे अनेक मित्र होते, तसेच संबंध त्यांचे बॉलिवूडच्या कलाकारांशी सुद्धा होते। अभिनेता सलमान खान आणि ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते। ज्यावेळी त्यांचं निधन झालं तेव्हा सलमानला सुद्धा अश्रू अनावर झालेले। लक्ष्मीकांत यांच्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे। त्यांच्या विनोदी अभिनयाने एक काळ गाजलेला होता। त्यात लक्षा नावाची त्या काळात इतकी क्रेज होती जी आजही दिसून येते। पडद्यावर दिसणारे लक्ष्मीकांत हे प्रेक्षकांसाठी मात्र कायम लक्षात राहिले। प्रेक्षकांमुळेच मी मोठा झालो, त्यांचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे असं ते नेहमी म्हणायचे। त्यांच्या साध्या स्वभावामुळे आजही लाखो प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान तसंच कायम आहे। दरम्यान तुम्हाला आवडणारा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजलाही फॉलो करा।